विधानसभा चुनाव के दौरान महायुति ने किसानों को कई आश्वासन दिए थे, जिन पर विश्वास करके किसानों ने उन्हें समर्थन भी दिया, परंतु सत्ता में आते ही सरकार आश्वासनों को भूल गई है। इस अवस्था में किसान अधिकार अभियान के नेतृत्व में जिलाधिकारी कार्यालय के बाहर ठिया देते हुए किसानों ने सरकार से अपने आश्वासन की पूर्ति की मांग की। आंदोलनकारियों ने स्पष्ट किया कि यदि सरकार अपने वादे पूरे नहीं करती तो राज्य भर में आंदोलन की ज्वाला भड़क उठेगी। सरकार ने चुनावी घोषणा में कर्ज माफी, सोयाबीन और कपास के उचित दाम देने और हर खेत के पास सड़क की सुविधा देने का आश्वासन दिया था, लेकिन इन मामलों में अब तक कोई ठोस कदम नहीं उठाए गए हैं। किसान इस बात की भी मांग कर रहे हैं कि उन्हें हमी भाव मिलना चाहिए ताकि उनकी आर्थिक स्थिति में सुधार हो सके। आज आम्ही किसान अधिकार अभियान मार्फत जे निवेदन दिलेले आहे, बीजेपी सरकारनं निवडणुकीच्या आधी जे संपूर्ण कर्जमाफीची घोषणा केलेली होती त्या आठवणीसाठी आज आम्ही इथे आलेलो आहोत। कारण सरकारने जे घोषणापत्रामध्ये संपूर्ण कर्जमाफी, बहिणीला 2100 रुपये अशा अनेक घोषणा दिल्या, परंतु अजूनही कोणत्याही घोषणेचा त्यांनी म्हणजे पूर्ण केलेल्या नाही। त्यासाठी आता आम्ही त्यांना आठवण करून देण्यासाठी किसान अधिकार अभियानतर्फे आज एक शेतकऱ्यांचा लढा म्हणून, शेतकऱ्यांची आठवण म्हणून आज आम्ही जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन दिलेलं आहे। आज आम्ही इथे किसान अधिकार अभियानच्या माध्यमातून राज्य शासनाला निवेदन केलेलं आहे आणि राज्य शासनाने जे घोषणा केली होती निवडणुकांच्या दरम्यान की आम्ही जर सरकारमध्ये आलो तर शेतकऱ्यांचं संपूर्ण कर्ज माफ करू, पण आता राज्य सरकार फिरलेलं आहे आपल्या शब्दावरून आणि म्हणून त्यांच्या शब्दाची त्यांना आठवण करून देतो आहे। त्यांनी जर कर्ज माफ केलं नाही आहे तर राज्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आंदोलनाचा भडका उठेल। त्यासोबतच ते असं म्हणले होते की सोयाबीनला 6000 रुपये आणि कापसाला 10000 रुपये क्विंटल प्रमाणे आम्ही खरेदी करू। कोणतंही पाऊल आत्तापर्यंत राज्य सरकारने उचललेलं नाही। त्यासोबत त्यांनी सांगितलं होतं की प्रत्येक शेतकऱ्याला पांधन रस्त्याची उपलब्धता करून देऊ, अजूनही झालेलं नाही आहे। साधा VR नंबरसाठी ते शेतकऱ्यांना इकडे तिकडे फिरवतात आहे। या राज्यातल्या घरकुलाच्या संबंधातले पक्के पट्ट्याचे नंबर पण मिळालेले नाही आहे, म्हणून जोपर्यंत पक्के पट्टे मिळत नाही तोपर्यंत शेतकरी गावातले जे मजूर आहेत त्यांना अधिकार मिळवण्यासाठी किसान अधिकार अभियान लढणार आहे। त्यासोबतच हमीभाव जो शेतकऱ्यांना मिळायचा होता तो हमीभाव मिळेपर्यंत आम्ही हा लढा उभा करणार आहोत। आणि राज्य शासनाला आम्ही सांगू इच्छितो की राज्य शासन जे चुकीचे कायदे, जसं 2013चा कायद्याच्या ऐवजी 2018चा त्यांनी एक नव्यानं कायदा केला आणि जमिनी अर्ध्या किमतीमध्ये घेण्याचं प्रकल्पासाठी जे सुरू केलेलं आहे त्याचा विरोध आम्ही करतोय। तो 2018चा अध्यादेश त्यांनी रद्द केला पाहिजे। त्यासोबत अभिव्यक्ती स्वातंत्र्याला गुंडाळणारा जो 2024चा कायदा आहे तो त्यांनी रद्द केला पाहिजे, अशी विनंती आम्ही केलेली आहे। जर शासन ऐकलं नाही तर किसान अधिकार अभियान आणि बाकी सगळ्या संघटनांच्या मिळून आम्ही मोठ्या प्रमाणामध्ये आंदोलनाची तयारी केलेली आहे। राज्य शासनाने याचा विचार करावा अशी सूचना या निवेदनातून आम्ही केलेली आहे।